मग आणि तुम्हाला सांगून गेलो होतो मी, हे रावणाला संपत्ती मिळली कोणापासून मिळली मग तुम्हाला बोलून गेलो होतो मी. मग काय बरं भरपूर आहे त्यांना सांगितलं, पण थोडक्यात सांगून जातो. या 7 जणी बहिणी होत्या. किती? पार्वती मातेच्या 7 बहिणी होत्या. पार्वती माते 7वी. आणि या 7 बहिणी काय माहिती आहे का, या पार्वतीच्या वडिलांनी आपला यज्ञ करायचा ठरवलं. आणि यज्ञ करताना घर बांधलेलं घर यज्ञ होता घरी. आणि यज्ञ असताना हे सगळी जण गेलेली होती. पण तिथे काय झालं होतं माहिती आहे का, भोलेनाथ म्हणतायत तू आपल्याला निमंत्रण आलेलं नाही तेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. म्हटलं ठीक आहे, का जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, माझ्या वडिलांची जायला मला किती ठीक आहे, कोणती पार्वती. पण ठीक आहे, यज्ञ चालू झालेला आहे, ही सर्व गेलेले आहेत. पार्वती आता ह्यांचं मान काय होतं, नंदी. या नंदीला घेऊन गेलं. याच्यावर डिझेल टाकण्याची काय गरज चांगलं आहे. मग तिथे गेल्यानंतर आलेले आहे, व्यवस्थित आहे, सगळं काय आहे. मग त्या सगळ्या काय झाल्या, बहिणी एकत्र झाल्या आणि म्हटले भावाजी कुठे आहेत. त्यातली एखादी खटायला असते नाही, आपली सुद्धा निवडून बघा एखादी खटायला असते. मला नाही सांगतो असते त्यातली ना. पण ती काय म्हणते, अगं भावाजी आहेत कुठं, भावाजी कुठे स्मशानात आहेत. आता मला सांगा, स्मशान हे काय चांगली कुठे काय काय सगळ्यांचे काय विचार नका, कोण कुठे बघले काय काय विचारच नका, अशी सगळी परिस्थिती. म्हटलं ठीक आहे, आता हे हिला थोडंसं लागेल म्हणा. म्हटलं ठीक आहे चालेल, ते ऐकलं. पण देवाने भोलेनाथाने सांगून ठेवलं होतं, तू जाते तिचा अपमान जर झाला तर तुझा माझी काही तक्रार घेऊन यायचं. पण तशा पद्धतीने ती बोलल्यानंतर म्हटली ठीक आहे, म्हणजे तशीच. आणि परत आल्यानंतर फक्त भोलेनाथाला एकच म्हटलं, माझ्या सगळ्या बहिणी काय झाल्या एकत्र मिळल्या. आम्ही एकमेकी चांगल्या अगदी मस्तपैकी बोललो, सगळ्या गोष्टी केल्या. पण एकच हो, आपली एकच इच्छा फक्त शिल्लक राहिली. ते म्हटलं काय, आपल्याला एक घर बांधलं पाहिजे. इच्छा कशी प्रगट केली, आपल्याला एक घर बांधलं पाहिजे. आता भगवंत भोलेनाथ म्हटले ठीक आहे, कारण हे मुलांचं कसं आहे, बोले शिव भोला चक्रवर्ती आणि अशा पद्धती बोलचाल स्वभाव. देव म्हटलं ठीक आहे चालेल, आपण काय करूया, घर बांधूया. म्हणून आपल्याला आता काय मेस्त्री बघायला पाहिजे. आता तर मेस्त्री नाही का, देवाचा मेस्त्री कोण होते माहिती का, विश्वकर्मा. त्याच्या इतका मेस्त्री जगामध्ये नाही. म्हणून ती विश्वकर्मांची जयंती जी होते त्याचं कारण आहे. कारण विश्वकर्मामुळे असा कुठलाही, मी पुढे जाऊन बोलतोय, कुठेही असा सुतारांचा उल्लेख केलेला नाही. ग्रंथात श्रेष्ठ कुठेही जातो मी, पण विश्वकर्मामुळे काय झालेलं आहे, आज त्यांना सुद्धा काय झालेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीने विश्वकर्माला बोलवण्यात झालं. विश्वकर्माने काय म्हटलं, ठीक आहे देवा, तुम्ही म्हणाल तशा पद्धतीचं घर मी काय करतो, बांधून देतो. आणि चांगल्या पद्धतीने सोन्याचं सुवर्णाचं घर काय केलेलं आहे, बांधून दिलेलं आहे. ठीक आहे, पण आता म्हटलं ब्राह्मण पाहिजे. आता आपण घरबंदी करतो ना, मग घरबंदीला कोण पाहिजे, ब्राह्मण पाहिजे. बरं तो ब्राह्मण मध्ये घेतला पाहिजे. कसं क्रांती, ब्राह्मण कुठला तरी चालत नाही. आता आपल्याकडे ब्राह्मण आहे, तसे क्रांती ब्राह्मण नाही, हे लक्षात ठेवा. तसे क्रांती ब्राह्मण आहे ते बोलवलं. जो अग्नी पेटवतात माचिसने नव, लक्षात ठेवा. माचिसने अग्नी पेटवतो तो नाही, ते स्वतःहून जेव्हा अग्नी पेटवतात त्याला तसे क्रांती ब्राह्मण म्हणतात. आणि ते ब्राह्मण आज गौरवलंय. आणि तशा पद्धतीचा हा रावण कसा होता, तसे क्रांती ब्राह्मण. आणि त्याने अशी विधी केली ना, काय विचारूच नका हो. एवढी विधी केली, एवढी विधी केली, सुंदर विधी अशी झाल्यानंतर भोलेनाथ म्हणले की अशी विधी मी आजपर्यंत कुठेही पाहिलेली
सिद्ध झाली. फक्त एकच, काका तुम्ही काय सांगाल ते मी द्यायला काय तयार आहे. काय सांगितलं? तुम्ही जे म्हणाल ते मी आज द्यायला काय तुम्हाला तयार. आता मला सांगा, हा बोले त्याने काय नाही. ते काका म्हटलं बघा मागायाल, अजिबात म्हटलं मागायाल जे तू मागशील ते तुला द्यायला तर आता हे सुवर्ण भगवंताचं देवा म्हटलं तू द्यायला तयार आहेस ना? हो म्हटलं द्यायला तू दे. मग ठीक आहे, मग काय मला आता हे सुवर्णाचं जे घर आहे हे मला तू दान कर. दान कर, संकल्प सोड. भगवंताने संकल्प सोड. मला सांगा, आता घर कुठलं बांधलं होतं, कोणासाठी बांधलं होतं? पार्वती पत्नीसाठी. पत्नी सांगितलं ना म्हणून घर बांधलं. का तर त्या बहिणींचं ते ऐकून आली होती ना, आपला नवरा स्मशानात जातो पण त्याच्यापेक्षा त्याला घर जर बांधलं तर तो घरामध्ये काय होईल. पण या बाबाने काय केलं, हा बोला ना, याने ताबडतोब त्या दशरथ ब्राह्मण म्हणजे रावणाला काय दिलं, दान करून टाकलं आणि हे घर दान केलं. म्हणून या रावणाची इस्टेट काय झाली, संपदा वाढत गेली. मला जास्त पण वाढवायचं. आजचा मी अभंग का असा घेतला कोणी तुम्हाला सांगायचं म्हणजे आज पण एकादशी आणि उद्याही एकादशी. आजची स्मार्त एकादशी आहे आणि उद्याची भागवत. स्मार्त एकादशी म्हणजे काय माहिती आहे का, की जे शंकराचे भक्त आहेत, शंकराचे भक्त आहेत त्यांची एकादशी स्मार्त आहे. आणि भागवत एकादशी आहे ते जे वारकरी वैष्णव रोज उभारीला भागवत जनार्दन एकनाथ रोज उभारीला भागवत संत कृपाधारी इमारत राणी. अशी उद्याची एकादशी. मला सांगायचं की एकादशी जास्त नाही म्हणून माऊलीने सांगितलं, अवघाची संसार सुखाचा कठीण आणि आनंदी भरिला केली. कारण हा अभंग सुद्धा कसा आहे, या लहान थोर मंडळीपासून अगदी माझ्या आया बहिणींच्या सर्वांच्या तोंडपाठ होईल. कारण खालीपाठ झाल्यानंतर हा शेवटमध्ये बरोबर ना. आणि तो हा अभंग सर्वांच्या पाठवतो. मला जेवढं सांगते जेवढं तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने त्या माझ्या भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादाने जेवढं सांगते तेवढं मी करेन. असो म्हणून अवघाची संसार सुखाचा करीत आनंद भरी तिन्ही लोक. माऊलीने एक साधा गेला आणि तो साधा म्हणू लागला, माऊली तुम्ही जो संसार म्हणता सुखाचा करीत, हा संसार कसा आहे, सुखाचा करण्यासारखा आहे का? कारण हा संसार जर विचार केला आपण तर हा संसार सुखरूप होण्यासारखा. कारण ह्या संसारामध्ये काय माहिती आहे, दुःख बांधवडी आहे ना, सुख भासतंय पण सुख नाही. कारण प्रत्येकाला वाटतं सुखासाठी अनेक धर्माला करतो, अनेक धर्म धावपळ करतो, पण सुख इथं मिळत. कारण संसार दुःखपूर्ण, चौकडे विघळ, विश्रांती नाही कुठे, घरात बसत कर्मळ, कामाला हा चुरी पाठी लागले कोणाला कवनाने शरण लावू. अशा पद्धतीचा हा संसार आहे. या संसारामध्ये जर कारण महाराज म्हणतात सुख जवळ माले दुःख बलवता तुमच्या आमची गोष्ट जाऊ द्या, देवाधिकाला सुद्धा हा संसार सुटलेला. कारण ब्रह्मदेव असू द्या, अन्य कोणी असू द्या, ह्या सर्व देवतेला काय करावं लागतं, जसं माणूस म्हणतो तसं त्या देवाला काय लागतं. म्हणून माऊलीला म्हटलं तो साधक
सेवक म्हणाला, माऊली तुम्ही हा म्हणताय संसार सुखाचा करेल, हा कसा काय करणार? अहो तुम्हाला ह्या गावचे लोक सुद्धा चांगले म्हणत नाही, तुम्हाला खायला अन्न नाही, तुम्हाला राहायला जागा नाही, आणि मला तुम्ही सांगा हे नामस्मरण करता हे दरिद्री सारखं कसं काय संसार सुखाचा करणार? तरी पण ते माऊली सांगतात, धीर देतात, साधकाला घाबरू नका, की तुमचा सर्वांचा संसार कारण तो संसार सुखाचा कसा करील याचे दृष्टांत देतात. आणि तो दृष्टांत असा आहे, 4 भाव होते, 4 भाव. मला सुखाचा करायचे संसार दृष्टांत नाही. 4 भाव, त्यापैकी 3घांची लग्न झालेली होती, पण परिस्थिती गरीब परिस्थिती म्हणजे असती, खायला जरी विचार केला तर एकादशी आणि द्वादशी अर्धपोटी. स्त्रिया जर बघितल्या तर एका साडीचे 3-3 तुकडे झालेले, आणि ते शिवून काय करायचे, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. आणि ही गरीब परिस्थिती, त्याच्यामध्ये